जर तुम्ही गडबडीत असाल आणि तुम्हाला पटकन नाश्ता पाहिजे तर काय करायचं तर पटकन असा नाश्ता होणार आहे हे। तर तुम्ही बघू शकता मी त्यासाठी घेतले हे पालक, थोडेसे पत्ता कोबी, एक बटाटा, कोथिंबीर आणि बेसन पीठ। या जिन्नसापासून आपण एक असा लगेच होणारा नाश्ता बनवूया। तर तुम्ही बघा व्हिडिओ पूर्ण, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बनवणार आहे ते। तर आपण सर्वप्रथम बटाटा चांगला खिसून धुवून ह्याची साल काढून खिसून घेऊया। कोथिंबीर नीट करूया, आपलं पालक नीट करूया। आता बघू शकता मी स्वच्छ कांदा, टोमॅटो, बटाटा, फ्लावर वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं, चिरून घेतलं। आता आपण या कांदा आणि जे बटाटा आहे ना ते खिसून घेऊया। खिसून घेतल्याच्या नंतर ना आपण रेसिपी बनवायला तयार करू। आता बघूया आपण पहिलं आपला कांदा खिसून घेऊया। खिसून असा मोठा मोठा खिसून घ्यायचा आहे। कांदा खिसल्याच्या नंतर ना आपण हा मोठा बटाटा पण खिसून घेऊया। तर बघू शकता आपला कांदा आणि बटाटा चांगला खिसून घेतलेला आहे। आता याला स्वच्छ पाण्याने धुवायची गरज नाही, आपण बटाटा कांदा वगैरे धुवून घेतला होता, त्याच्यामुळे आता आपण रेसिपी बनवूया। आता या कांदा बटाट्यात आपण हा फ्लावर कट केलेला आहे। फ्लावर यामध्ये तुम्ही टाकू शकता। फ्लावरमुळे आपल्या ह्या नाश्त्याला एकदम भारी चव येणार आहे, त्यामुळे मी हा फ्लावर पण टाकणार आहे। आणि बारीक कट केलेली पालकमुळे आपल्या लहान मुलांना पालक वगैरे भरपूर आवडते, त्यामुळे पालक, फ्लावर, अजून तुमच्याकडे भाजीपाला असतील गाजर, काकडी वगैरे तुम्ही घालू शकता, त्यामुळे आपले लहान मुले आवडीने खातील। आणि लहान मुलांना थोडेसे पालेभाज्या खाणं चांगलं असतं, त्यामुळे हे भरपूर हेल्दी असा नाश्ता आहे। बघू शकता आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। आता यात आपण चवीपुरतं तिखट घालू। जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असला तर थोडंसंच तिखट घाला। हळद पण थोडीशी जिरं घाला। जिऱ्यामुळे आपल्या या नाश्त्याला चांगला एकदम छान असा टेस्ट येणार आहे। ओवा घेऊया, ओवा पण आपल्याला त्यात टाकायचा आहे। ओवा काय करायचा, असा थोडासा हातावरती घ्यायचा आणि त्याला असा चुळून टाकायचा, म्हणजे त्या ओव्याची चव ना आपल्या पदार्थात उतरती या प्रकारे। आता ओवा पण टाकून घेतलेला आहे आपण, आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण। आता आपल्याला हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे। हाताने आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्या सगळ्या भाज्यापाला यात मिक्स होऊन जातील। आता तुम्ही म्हणताल हे काय नाश्ता, तर हा नाश्ता म्हणजे तुम्ही पालकची भजी वगैरे खाल्ली असतील, आपण भजीच बनवणार आहे, पण पालकची नाही, तर एकदम मिक्स पदार्थाची आपण भजी बनवूया। आणि तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा कशी बनतात, आणि खायला पण एकदम छान असं टेस्टी लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा नक्की म्हणजे 100% नक्की बनवा। आता आपण यात बेसन ऍड करू। बेसनच्या आधी आपल्याला कोथिंबीर पण यात टाकायची आहे, कोथिंबीर पण टाकून घेऊया। आता आपल्याला यात बेसन ऍड करायचं आहे, जसं लागल तेवढं बेसन तुम्ही त्यात टाकून घ्या, म्हणजे आपल्या नाश्त्याला एकदम भारी चव येणार आहे। आणि एकदम आपल्याला पातळ पण नाही करायचं, असं एकदम त्यात पाणी पण नाही टाकू नका तुम्ही। आधी ह्या भाज्या त्यात चांगल्या मिक्स करून घ्या, नंतर ना तुम्हाला म्हणजे गरज असेल तर पाणी टाकून घ्या तुम्ही। आता बघू शकता हे सगळं मिक्स झालेलं आहे, अजून आपल्याला बेसन लागणार आहे। आणि एकदम हेल्थफुली नाश्ता आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुमच्या छोट्या मुलांना, मोठे घरच्यातले सगळे खाणार आहेत हे नाश्ता, त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि चवीला पण एकदम छान असे लागणार आहेत। नुसता पालकची भजी केली ना एकदम असं करवट लागल्यासारखं लागतं, त्याच्यामुळे हे नक्की बनवा।
आणि कमेंट करून मला पण सांगा तुम्ही भजी केलेली कशी झाल्यात आणि नुसत्या पालकची भजी कशी लागतात. आपण थोडंसं यात पाणी ॲड करूया. आपण लागल असं यात थोडं थोडं पाणी करून घेऊया. म्हणजे आपल्याला थोडं म्हणजे जास्त नाही पाणी लागणार, एकदम नॉर्मल पाणी आपण टाकायचं आहे यात. हे बघू शकता याप्रमाणे. तुम्हाला यात खायचा सोडा, बेकिंग सोडा, इनो वगैरे काही घालायची गरज नाही. एकदम छान अशी भजी तयार होणार आहेत आणि यात तेल पण ओढून घेणार नाही, काहीच नाही. आणि एकदम तळल्याच्या नंतर याला तेलकट पण लागणार नाही. मी हे म्हणजे जर त्यावेळेस बनवती, माझ्या मुलांना, आमच्या घरातल्यांना सगळ्यांना खूप आवडतात. त्याच्यामुळं मी पण म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया, म्हणून ही रेसिपी तुम्हाला मी आज दाखवत आहे. तर बघू शकता आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मिश्रण. आता आपण तेल तापायला ठेवूया. बघू शकता आपलं एकदम नॉर्मली असं तेल तापलेलं आहे. आपल्याला लय गरम पण नाही तेल तापवायचं, त्याच्यामुळे आपले भजी एकदम करपणार आहेत. त्यात आपल्याला भाज्यापाला आहे, भाज्यापाला पण थोडंसं गरम तेलात टाकल्याच्या नंतर करवट लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला नॉर्मल एकदम तेल गरम करायचं आहे आणि त्यात आपल्याला हवे असेल अशा आकारात भजी सोडायची आहे. बघू शकता तेल किती तापलेलं आहे. अशी आपल्याला सगळी भजी सोडून घ्यायची आहेत. अशा लहानशा छोट्या चमच्यानी पण आपण हे इझिली काढू शकतो आणि एकदम असं गोल्डन गोल्डन म्हणजे सोनेरी सोनेरी कलर येण्यासारखा आपण तळून घेऊया. आणि हे भजे असं म्हणजे नम होणार नाहीत किंवा खायला असं एकदम चिलबिलीत वगैरे लागणार नाहीत. एकदम कडक छान असे कुरकुरीत भजी लागणार आहेत आपल्याला. तुम्ही बघू शकता किती भारी व्यवस्थित तळत आहेत. आता आपण ही आपली भजी एकदम व्यवस्थित तळलेली आहेत. लय करपवायची नाहीत आपल्याला. अशा प्रकारे छोटीशी हलकी हलकी भाजून घ्यायची आहेत. आता आपल्याला राहिलेली भजी पण आपण तेलात टाकून घेऊया. हे बघू शकता आपले एकदम छान प्रकारे असे एकदम कुरकुरीत असे भजे तयार झालेले आहेत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. असे एकदम मिक्स भाज्या करून तुमच्याकडे आता समजा गाजर वगैरे सगळ्या अशा भाज्या आहेत, काही पण टाकल्या ना एकदम छान प्रकारे असे हे खायला लागणार आहे. जर तुम्ही शेजवान चटणी असेल, शेजवान चटणी सोबत पण खाऊ शकता किंवा आपली घरची चटणी असेल तर त्याच्या बरोबर खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की लाईक करा. धन्यवाद.